नारायणं नमस्कृत्यं नरः चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयम् उदीरयेत्. तर वेदव्यास महाभारत याच्या कालपर्यंत आपण काय बघितलं होतं, तर द्रौपदी स्वयंवर बघितलं होतं. त्यानंतर द्रौपदी आणि पांडवांचा पूर्व इतिहास, पूर्वजन्मातील इतिहास, 5 पांडव म्हणजे नक्की कोण आहेत, द्रौपदी म्हणजे नक्की कोण आहे, ते वेदव्यासांनी महाराज द्रुपद म्हणजे द्रौपदीचे वडील यांच्या समोर ते त्यांना दिव्य दृष्टी देऊन सर्व काही दाखवून दिलं. त्यामधून हे समोर आलं की द्रौपदी ही इंद्रपत्नी सची हिचा अंश आहे. तर 5 पांडव हे तिच्या पतीचे म्हणजेच इंद्राचे 5 रूपे आहेत. एकाच इंद्राची 5 स्वरूपे. ज्यांना पृथ्वीवरती कोणी आणलं, कुंती मातेला आशीर्वादाच्या स्वरूपात कोणी दिलं, 5 इंद्राच्या स्वरूपापैकी एका स्वरूपाला जो युधिष्ठिर नावाने ओळखला गेला त्याला धर्म म्हणजे यमदेवाने त्याला पृथ्वीवरती दिला आपल्या अंशाने, म्हणून तो धर्मपुत्र म्हणून ओळखला जातो. दुसरा भीम, ते जे इंद्राचं स्वरूप आहे ते कोणी मातेकडे दिलं, तर वायुदेवाने दिलं, म्हणून तो पुत्र म्हणून ओळखला जातो. आणि त्यानंतर तिसरा जो इंद्रपुत्र म्हणून कोण ओळखला जातो, अर्जुन ओळखला जातो. त्याचप्रमाणे नकुल आणि सहदेव यांचे पुत्र, यांचे अंशावतार कोण म्हणून ओळखले जातात, नकुल आणि सहदेव हे कोणाचे अंशावतार म्हणून ओळखले जातात, 2 अश्विनी कुमारांचे. तर हे सर्व अंशावतार पर्व जे सुरुवातीला आलेलं आहे त्यांच्यामध्ये सुद्धा हे संक्षिप्तपणे दिलेलं आहे आणि हे जे पुढे विस्तृतपणे दिलेलं आहे. तर त्यानंतर विवाह थाटामाटात पार पडला. ही बातमी पुरात गेली. मग हस्तिनापुरात काय काय चर्चा चालली होती ते सुद्धा सांगितलं. आणि त्यामध्ये दुर्योधन आणि कर्ण यांचा आणि दुसरीकडे पांडवांचा धृतराष्ट्रांना सांगत होते की पांडवांना तुम्ही काही करून इथे थाटामाटात बोलवा, म्हणजे तुमच्यावरती लाक्षागृहाचा लागलेला कलंक आहे तो धुवून जाईल. पण विदूर गेल्यानंतर दुर्योधन आणि कर्ण धृतराष्ट्राला पिचवायला आले, हे काय बरोबर नाही, आपण पराक्रमाने त्यांना हरवू असे सांगायला आले. मग धृतराष्ट्र म्हणाला ठीक आहे, तरी पण आपण मोठे मोठे व्यक्ती आहेत त्यांच्याशी एकदा सभा घेऊया. भीष्म, द्रोण, विदूर आणि इतर मंत्री यांची सभा झाली. पहिलं भीष्मांना विनंती केली गेली की तुम्ही आपले मत सांगा. त्यामध्ये भीष्म म्हणाले होते की जसे पांडुपुत्र आहेत तसेच मला हे धृतराष्ट्र पुत्र सुद्धा आहेत, कारण पांडू आणि धृतराष्ट्र हे दोन्ही माझेच आहेत, माझे आपुलके आहेत, त्यामुळे त्यांचे पुत्र सुद्धा माझेच समजतो मी. त्यामुळे या माझ्या ज्या नातवांमध्ये युद्ध मला पसंत नाही. त्यामुळे काय पांडवांना त्यांच्या वाटेचं अर्ध राज्य मिळालं. कारण दुर्योधनाला जसं वाटतं की आपली पैतृक संपत्ती आहे, तसे पांडवांना सुद्धा वाटणार की आपली पैतृक संपत्ती आहे, कारण धृतराष्ट्र आणि पांडू हे भाऊभाव आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या वाटेचं अर्ध राज्य मिळावं. जर तुम्ही एकत्र नांदू शकाल नसाल तर, म्हणजे जर कौरवांना पांडवांबरोबर एकत्र नांदायचं नसेल तर त्यांना पांडवांना त्यांचं अर्ध राज्य वेगळं द्यावं. तर त्यानंतर द्रोण सुद्धा म्हणू लागले हो भीष्म जे काही सांगतायत ते बरोबर आहे, असं केलं पाहिजे. कारण पांडवांच्या बाजूने जर कृष्ण आला तर, बलराम आले तर मग त्यांना पांडवांना संपवणं अत्यंत कठीण होऊन बसणार. मग असं सांगून धृतराष्ट्राला हिताचा उपदेश द्यायचा प्रयत्न केला. मग त्यापुढे आपण बघितलं की कर्ण मध्येच टपकला आणि त्याने सांगितले की हे काय ते तुम्ही बरोबर करत नाहीये, त्याच्या नशिबात असेल तर ते नक्की मिळेल, त्याच्या नशिबात नाही तर त्याला मिळणार नाही. त्यासाठी त्याने एक राजाची गोष्ट सांगितली जुनी. त्यानंतर तो म्हणू लागला, द्रोणाचार्यांना दोष देऊ लागला की तुम्ही चुकीचं सांगतात म्हणून, आपण पराक्रमाने पांडवांना हरवूया. मग द्रोणाचार्य कर्णाला सांगितले अरे तू गप्प बस, तुला काय जास्त समजतंय की पांडवांना हरवणं तसं सोपं नाही आहे. मग पांडवांचे बळ कसं आहे, त्याचबरोबर हे जे पांडव आहेत त्यांना हरवणं कसं कठीण आहे. त्याचबरोबर द्रोणाचार्यांनी हेही सांगितलं की मी धृतराष्ट्राला जे सांगतोय ते त्याच्या हिताचं सांगतोय, कारण दुर्योधन वगैरेचा जेव्हा जन्म झाला होता त्यावेळेला सुद्धा हेच सांगितलं होतं की या एका पुत्रामुळे बाकीचे तुझे पुत्रांना तू गमावून बसशील, या एका पुत्रामुळे त्यांचा सुद्धा जीव जाईल. म्हणून सांगायचा उद्देश कसा, मी आधीपासून सावध करत आलेलो आहे तरी तुम्ही ऐकला नाहीत. मग आता हे पांडवांना त्यांचं राज्य अर्ध मिळावं आणि जर मी हे जे काही सांगतोय
याच्या विरोधात जो कोण बोलेल, मग तो दुर्योधन असू दे, कर्ण असू दे, कोणी तो असू दे, त्याच्यामुळे महाभयंकर युद्ध होईल आणि त्याच्यामध्ये कुरुवंशाचा नाश होईल. कुरुवंशाचे जे हिताचे आहे ते मी सांगतो, याची आधी वाटणी करावी आणि दोघांनाही त्यांच्या त्यांच्या वाटाचे मिळावे, जेणेकरून युद्ध टळेल आणि कुरुवंशाचा पुढे विस्तार होईल. मग हे द्रोणाचार्यांनी सांगितल्यानंतर कर्ण गप्प बसला. पुढे बोलणार काय? म्हणजे त्याच्या विचाराचं परफेक्टली खंडन केलं ना कर्णाच्या विचाराचं, त्यामुळे तो गप्प बसला. मग पुढे काय त्याच्याकडे बोलायसाठी काही तयारीच नव्हती. मग त्याच्यानंतर पुढे विदुर म्हणाले की जसं भीष्म आणि द्रोण या दोघांनी सांगितलेलं आहे ते बरोबर आहे. मग भीष्म आणि द्रोण कसे आहेत? सत्यवादी आहेत, नेहमी हिताचे बोलत असतात, त्यांचे अगोदरपासूनच आतापर्यंतचे सर्व निर्णय हिताचे होते. हे सगळं हस्तिनापूरच्या हिताचे होते सगळे निर्णय. हे सगळं विदुराने सांगितलं आणि म्हणाले की जे बोलतायत भीष्म आणि द्रोण हे सगळं बरोबर आहे. पांडवांना त्यांच्या वाटेचा, पांडवांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. आणि मग धृतराष्ट्राने ठरवलं की मेजॉरिटी कुठल्या बाजूला आहे की पांडवांच्या बाजूला आहे. म्हणून विदुराला आज्ञा केली की तुम्ही जा आणि पांडवांना बोलवून आणा इथे. आणि विदुर गेले. मग आता काय बोलवताना काय संवाद झाला ते आता मी सगळं सांगत बसत नाही. मी तसं जर गेलो तरी एका महिन्यात ही कथा संपणार नाही, वाढत जाणार. आणि तशी संपूर्ण कथा संपवण्यासाठी जर रोज 3-3 तास बसलो तर 4 महिने लागतात सांगितलं. तर मग 1-1 तास बसलं तर 4 त्रिक 12 अख्खं वर्ष जाईल. म्हणून मी थोडक्यात सांगत जातो. आणि जे जे काही मी स्किप करतो आहे त्यामध्ये सुद्धा भरपूर खूप काही गूढ अर्थ लपलेला आहे. हा, तर कधीतरी तुम्ही स्वाध्याय म्हणून बघा त्याच्यावरती. तर जेव्हा पांडवांना पुन्हा बोलवण्यात आलं हस्तिनापूरमध्ये थाटामाटात, तेव्हा सर्व प्रजा सुद्धा सुखी झाली आणि पांडव हस्तिनापुरात राहू लागले. आता हे दुर्योधनाला भगवत नव्हतं. मग यांच्यामध्ये क्लेश होऊ नये म्हणून पांडवांना आता अर्धा अर्धा वाटा दिला गेला राज्याचा. पांडवांना अर्धे राज्य आणि कौरवांना अर्धे राज्य. मग जो शहरी भाग होता तो कौरवांना दिला गेला आणि जो जंगली भाग होता तो पांडवांना दिला गेला. त्याला खांडववन म्हणतात. आणि या खांडववन मध्ये पांडवांना पाठवण्यात आले. आणि खांडववन हे जेव्हा पांडवांना मिळालं तेव्हा त्यांची मदत करण्यासाठी साक्षात भगवान कृष्ण बलरामाबरोबर आले. आणि त्यांनी बघितलं की ही जमीन आहे ती सपाट नाही आहे आणि सगळीकडे उंच सकल आहे. हे सगळं काही विचित्र आहे जमीन. आणि इथे पांडवांना काय नगरी स्थापन करायची आहे. मग काय आयडिया केली त्यावेळेला की मगाशी तुम्हाला यापूर्वीच्या भागामध्ये सांगितलं होतं द्रौपदीच्या पूर्वजन्माची कथा सांगताना की जो यमराजाने मोठा यज्ञ आरंभला होता. तर त्याच यज्ञामध्ये एवढं मोठं यज्ञ आरंभलं गेलं होतं, एवढा मोठा हवनकुंड होता की त्यामध्ये जे तूप पडायचं ते हत्तीच्या सोंडे इतकं जाड, इतकं भरपूर तूप पडायचं. आणि जितकी तूप अधिक पडणार तशी मोठी अग्नी सुद्धा जास्त भडकत जाणार. मग त्यामुळे जो अग्निदेव होता त्याचं अपचन झालं होतं. म्हणजे आपल्याला जी आग दिसते ते त्याचं आधी भौतिक स्वरूप आणि जो अग्निदेव आहे ते त्याचं आधी दैविक स्वरूप. आपल्याला जो डोळ्याला सूर्य दिसतो तो सूर्य म्हणजे त्याचं आधी डोळ्याला दिसतो तो सूर्य म्हणजे तो त्याचा आधी भौतिक स्वरूप. आणि सूर्यदेव विवस्वान हे त्याचं आधी दैविक स्वरूप. आपल्याला डोळ्याला दिसतो तो चंद्र हे त्याचं आधी भौतिक स्वरूप. आणि जो गणपतीला असलेला होता चंद्र तर त्याचं आधी दैविक स्वरूप. त्याचप्रमाणे जी वाहताना दिसते ती ते त्याचं आधी भौतिक स्वरूप. आणि जी शंतनूची पत्नी भीष्माची आई ती काय झालं ती गंगा नदीचं आधी दैविक स्वरूप. त्याचप्रमाणे जो अग्निदेव आहे तो काय झाला आपल्या डोळ्याला जी अग्नी दिसते तिचं दैविक स्वरूप आहे. मग जेव्हा त्या अग्नीमध्ये भरपूर तूप यमदेवाच्या यज्ञामध्ये यमदेवाने आरंभलेल्या यज्ञामध्ये भरपूर टाकलं गेलं त्यामुळे अग्निदेवाचं काय अपचन झालं. आणि अपचन झालं म्हणून उपाय म्हणून तो शोधत होता. तेव्हा भगवान कृष्ण आणि अर्जुन त्याला म्हणाले की तुझं अपचनावरती एक उपाय सांगतो. काय हे जे खांडववन आहे ते सगळं जाळून टाक. म्हणजे हे सगळं खांडववन आहे ते सगळं तू खाऊन टाक. म्हणजे तुझं अपचन झालंय ते मग तुला शांती मिळेल. तुपामुळे अपचन झालंय त्याची. आणि तो अग्निदेव म्हणाला ठीक आहे मी तसं करतो. आणि अग्निदेवाने ते सगळं वन होतं ते जाळून टाकलं. आणि हे जे वन जाळून टाकलं तर त्यामध्ये काही जो तक्षक नाग आहे तक्षक नागाची
मला वाटतं तक्षक नागाची बायको आणि तिची पिलं अंडी त्या अग्नीमध्ये जळली आणि तक्षक नाग त्या वेळेला दुसरीकडे कुठेतरी बाहेर गेला होता. म्हणून तक्षक नागाचा पांडवांवरती रोष असायचा आणि तक्षक नागाचा एक पुत्र वाचला होता, त्याचं नाव होतं अश्वसेन. तो पुढे जाऊन अर्जुनाचा बदला घेण्यासाठी कर्णाच्या बाणावरती चढला होता. म्हणजे कर्ण जेव्हा बाण सोडील तेव्हा तो अर्जुनाच्या बरोबर आहे घशाकडे कंठाकडे जाऊन दंश करील. मग त्या वेळेला भगवंतानी अर्जुनाच्या रथावर असा पाय मारला होता. असा पाय मारला की रथ होतं ते अर्जुनाचं जमिनीत घुसलं आणि जो बाण अर्जुनाच्या इथे लागणार होता तो कुठे बसला? मुकुटावरती बसला आणि मुकुट उडावला. म्हणजे सांगायचा मुद्दा असा, भगवंतानी अर्जुनाचं वेळोवेळी रक्षण केलेलं आहे. म्हणजे भक्तांचं रक्षण भगवंत वेळोवेळी कसे करतात, जे भगवंताला पूर्णपणे शरण गेलेले आहेत अशा भक्तांचं रक्षण भगवंत वेळोवेळी कसे करतात ते जर जाणून घ्यायचं असेल तर महाभारत वाचा. जसे भक्तमाल हा एक ग्रंथ आहे नाभागजींनी लिहिलेला, ज्यामध्ये जे सगळे कलियुगातील जे संत होऊन गेले त्यांची सगळी चरित्र आहेत. तुळशीदास असतील, ज्ञानदेव असतील, नामदेव असतील, एकनाथ असतील, म्हणजे 16व्या शतकाच्या आधी जेवढे झालेले आहेत ते सर्व संतांचं चरित्र त्यामध्ये आलेलं आहे. मीराबाई असेल आणि कोण असेल, सर्वांचं चरित्र त्यामध्ये आलेलं आहे. बऱ्यापैकी संतांचं, आपल्या महाराष्ट्रातले संत, महाराष्ट्राच्या बाहेरचे संत, म्हणजे भक्तांची कथा, भक्तमाल असं त्या ग्रंथाचं नाव आहे. तसंच जर तुम्हाला द्वापार युग मधलं जर भक्तमाल पाहिजे असेल तर द्वापार युग मधलं भक्तमाल म्हणजे काय? महाभारत. त्यामध्ये भक्तांचं चरित्र आलेलं आहे. वेळोवेळी भक्तांचे आचरण कसे असले तर देव पावतो, त्याचा एक आदर्श नमुना म्हणजे काय आहे? महाभारत. तर पांडवांना जे लाक्षागृह मिळालं होतं, पांडवांना जे खांडववन मिळालं होतं, मग खांडववन साफ करण्यासाठी त्यांनी अग्निदेवाला सांगितलं की हे जी वन आहे ते तू खाऊन टाक, म्हणजे जाळून टाक. मग त्यामध्ये जो तक्षक नागाचा जो बाकीचे जे पुत्र होते तक्षक नागाचे, पिल्ल होती, त्या वनामध्ये जाळली गेली. त्यामुळे तक्षक नागाचा जो रोष होता, बदला घ्यायचा होता, आजच्या भाषेत सांगायचं झालं तर रिवेंज, मग तो बदला घेण्यासाठी म्हणून तक्षक नागाने शेवटी परीक्षितला म्हणजे अर्जुनाचा नातू त्याला डसलं होतं. मी तुम्हाला सुरुवातीला मला वाटतं दुसऱ्या की तिसऱ्या भागामध्ये महाभारत कथेचा मी तुम्हाला दुसरा किंवा तिसरा भाग जो सांगितला असेल त्यामध्ये ही कथा असेल की तक्षक नागाने त्या परीक्षितला डसलं होतं. मग त्या शमीक ऋषीच्या मुलाचा शाप आणि ह्याचं वैर बदला घेण्याचं तक्षक नागाचं, ते वैर का होतं ते आता तुम्हाला समजलं असेल. यामधून एक शिकवण मिळते, ती म्हणजे अशी की मुक्या जीवांना जेव्हा आपण हानी पोचवतो तेव्हा कधी नाही कधी ते बदला घेतात. जर त्यांनी जरी बदला नाही घेतला तर सगळ्या कर्मांना बघणारा तो आहे, परमेश्वर आहे. मग आपल्या कर्मांचं फळ आपल्याला वेळोवेळी मिळत असतं. मग त्यावेळेला आपण देवाला दोष देतो की मी असं काय वाईट कर्म केलं ज्याच्यामुळे मी हे भोगतोय असं. तर ही एक शिकवण मिळते खांडव वना जाण्यामागच्या कथेतून. तर हा जो तक्षक नाग होता, तक्षक याने बदला घ्यायचा ठरवला हे तुम्हाला सांगितलं आहे आणि तो त्याने कसा बदला घेतला तेही तुम्हाला सांगितलेलं आहे. ही यामधून सुद्धा आपल्याला शिकवण मिळते. तुम्ही असं सुद्धा बघितलं असाल की काही अशा व्हिडिओज व्हायरल झाल्या ज्यामध्ये एखादी गाय आहे, ती एक एसटी आली की त्या एसटीच्याच पाठीमागून धावत जाते. का? कारण त्या एसटीने कधी एका तिच्या वासराला मारलं होतं, म्हणजे वासराला ठोकलं होतं एसटीने. म्हणून ती गाय नेहमी लक्षात ठेवते, ती एसटी आली की तिच्या पाठीमागून धावते. जे पशु पक्षी असतात, प्राणी असतात हे लक्षात ठेवतात. त्याचप्रमाणे अशी सुद्धा एक व्हिडिओ होती किंवा तुम्ही रस्त्यावरून जाताना बघितलं असाल की पर्टिक्युलर मॉडेलची जर गाडी दिसली की त्या गाडीच्या पाठीमागून कुत्रे धावायला सुरू करतात, एस्पेशली 4 व्हीलर गाड्यांमध्ये. ते कारण का? कारण त्या मॉडेलच्या गाडीने कधीतरी त्या कुत्र्याच्या पिल्लाला ठोकलेलं असतं. मग ती त्याची आई असते, ती त्याचा रिव्हेंज घेण्यासाठी त्या गाडीचा पाठलाग करते. तर असं आहे ते. म्हणूनच तक्षक नागाची जी काही पिल्लं खांडववनात मारली गेली, खांडववन जाळताना, म्हणून तक्षक नागाने तो पुढे बदला घेतला होता. मग यावरून ही सुद्धा शिकवण मिळते. आणि आजही आपण ही उदाहरणे बघत आलेलो आहोत. आता मी तुम्हाला 2 उदाहरणे देऊन सांगितली, एक एसटी आणि गायचं, दुसरं कुत्रा आणि 4 व्हीलर कारचं. तर हे खांडववन जाळल्यानंतर तिथे त्या खांडववनातून हे खांडववन जाळल्यानंतर तक्षकचा मित्र खास इंद्र, यापूर्वी तुम्हाला पहिले 2 भाग महाभारताचे सांगितले होते, त्या 2 भागांमध्ये कुठेतरी हे असणार की तक्षकला इंद्राने सहाय्य करायचा प्रयत्न केला आणि मग शेवटी तो पळून गेला इंद्र, आपला जीव धोक्यात आला तेव्हा.
तर हा जो तक्षक होता त्याचा खास मित्र इंद्र असल्यामुळे तक्षकने सांगितलं इंद्राला की असं असं हे पांडव करत आहेत. इंद्र म्हणतोय होय काय? आणि मग इंद्राने आपल्या सैन्यासकट इंद्र तिथे आला आणि तिथे त्याने ढगांना आज्ञा दिली की तिथे पाऊस पाडा म्हणून. आणि त्या खंडवनात पाऊस पडू लागला. जळत्या खंडवनात पाऊस पडू लागला. मग पाऊस पडू लागल्यानंतर आगीत जेव्हा पावसाचे थेंब पडतात तेव्हा कसं सगळीकडे धूर येतो त्या पद्धतीने वनामधून त्या धूर येऊ लागला. आणि हे पांडवांनी कृष्णाने आणि बघितलं. आणि अर्जुनाने अशा शस्त्रांचा मारा केला जेणेकरून तो पाऊस आहे तो थांबला पाहिजे. असं आग्नेयास्त्र आणि प्रेरित केलं की जेणेकरून पावसाचे थेंब होते ते जमिनीपर्यंत पोचतच नव्हते. आणि हे बघून इंद्रासहित इतर जे देवता होते ते कुपित झाले आणि अर्जुनाबरोबर युद्ध करू लागले. अर्जुन आणि कृष्णाबरोबर यांच्या बरोबर युद्ध करू लागले. त्यांनी जर कसलं वायव्यास्त्र सोडलं देवतांनी तर हे पर्वतास्त्र सोडायचे. त्यांनी जर कुठलं नागास्त्र सोडलं तर हे अर्जुन आणि कृष्ण आहे ते गरुडाचं अस्त्र सोडायचे. असे करून करून प्रत्येक देवतांच्या अस्त्राला त्यांनी तोड दिली आणि देवतांना कृष्ण आणि अर्जुनाने पराजित केलं. आणि ह्या दोघांनी देवतांना जे हवेतून अटॅक करतात देवता हे उडणारे आणि हे काय आहेत माणसाच्या रूपात आहेत. यांच्याकडे जसं उडण्याची आणि तेवढी शक्ती नाही कारण हे मानवी स्वरूपात आहेत. आणि देवतांची योनी त्यांच्याकडे काय एक्स्ट्रा फीचर्स असणार त्यांच्या शरीरामध्ये. मग तरी पण हे दोघे जण आहेत मनुष्य योनीमध्ये जन्म घेतलेले हे त्यांना जड पडू लागले इतकी. कारण अर्जुन भरपूर वेळा उल्लेख आलेला की अर्जुन तर्कासातून बाण कधी काढतो, कधी असं चढवतो, कधी ताणतो कानापर्यंत आणि कधी सोडून देतो. हे कोणाला जाणवतच नाही. इतक्या फास्ट इतक्या वेगाने तो बाण काढतो सापकन सोडून देतो. कोणालाच जे समजत नसायचं. इतकी त्याची धनुर्विद्या इतक्या तो धनुर्विद्येमध्ये पारंगत होता. कारण लहान असल्यापासून तो काळोखात सुद्धा धनुर्विद्येची प्रॅक्टिस करायचा. तर जेव्हा इंद्र आणि इंद्राला आणि हे जाणवलं की यांना पराजित करणे हे अशक्य आहेत. हे दोघे जण कोण आहेत? साक्षात नर आणि नारायण आहेत. हे समजलं तेव्हा इंद्र पृथ्वीवरती आले. पृथ्वीवरती उतरले आणि त्यांना सांगितलं की आम्ही बाबा हरलो. मी तुमचं हे युद्धाचं कौशल्य आहे ते बघून मी प्रसन्न झालो आहे. अर्जुना तू माझ्याच अंशाने जन्म घेतलेला आहेस हे तुला माहिती आहे. तरी पण तक्षक माझा मित्र आहे तर मित्राचा धर्म निभावण्यासाठी म्हणून मी इथे युद्धासाठी आलो होतो. पण तुम्हाला पराजित करणं हे अशक्य आहे. मला माहिती आहे की तुम्ही नरनारायण आहात साक्षात. तरी पण तुम्ही आता इथे मानवाची भूमिका करताय आणि मी इथे देवता योनीमधून आलेलो आहे. देवलोकातून आलेलो आहे. मग देवतांचा राजा इंद्र या नात्याने मी तुम्हाला काहीतरी वर मागा असं सांगतोय. मग अर्जुनाने वर काय मागितला? अर्जुनाने वर मागितला की मला हे जे दिव्य अस्त्रे आहेत जी तुम्ही वापरता, जी देवतांच्या लोकांमध्ये वापरली जातात पण पृथ्वीवरती सध्या कुठे प्रचलित नाही आहेत, अशा दिव्यास्त्रांची मला शिकवण दे. ही दिव्यास्त्रांबद्दल अर्जुनाने कुठे ऐकलं होतं? रामायण कथेमध्ये अशी दिव्यास्त्रे असतात जी पृथ्वीवरती द्रोणाचार्यांकडून शिकलेला त्यामध्ये तेवढी दिव्यास्त्र नव्हती जेवढी त्याने रामायणमध्ये आणि पूर्व काळात ऐकली होती, पूर्वकालीन ग्रंथांमध्ये ऐकली होती. मग अर्जुनाने सांगितलं मला तशा प्रकारची दिव्यास्त्रे पाहिजे आहेत. मग इंद्राने सांगितलं हो दिव्यास्त्रे तुला मिळतील पण स्वर्गात येण्यासाठी तुझ्या या शरीराद्वारे तू स्वर्गात येऊ शकत नाहीस. त्यासाठी तुला तपस्या करावी लागेल, सिद्धी प्राप्त करावी लागेल तरच तू या शरीराद्वारे तू स्वर्गात येऊ शकतोस. सशरीर स्वर्गात येऊ शकतोस. मग आम्ही तुला सगळं काही ट्रेनिंग देऊ. अर्जुन म्हणाला ठीक आहे मी करीन तपस्या. आणि इकडे आता भगवान कृष्ण बाजूला उभे होते. मग इंद्र म्हणाला मला माहिती आहे तुम्ही साक्षात परमात्मा नारायण आहात, तरी पण तुम्ही सध्या मानवाची भूमिका करत आहात आणि मी देवता लोकातून आलेलो आहे म्हणून माझा अधिकार आहे की तुम्हाला काहीतरी वरदान मागा असं सांगायचं. तेव्हा भगवान कृष्ण काय म्हणाले? काय इच्छा प्रकट केली त्यांनी? वरदान मागा म्हणून सांगितलं. तेव्हा इंद्र कृष्णाला सांगतोय की वरदान मागा. तर कृष्ण काय म्हणाले? कृष्ण म्हणाले की मला एकच वरदान दे. इंद्रा तुला जर वरदान द्यायचं असेल मला तर एकच वरदान दे की माझी प्रीती सदा अर्जुनामध्ये राहू दे. कळलं? हे वरदान द्यायचं असेल तर. म्हणजे भगवंताची बघा भक्त जेवढे भगवंतावरती प्रेम करतात तेवढंच भगवंत भक्तांवरती करत असतो. तेवढंच का त्याच्यापेक्षा किती पटीने अधिक करत असेल. मग तो श्लोक आहे तो तुम्हाला दाखवतो. आधी बघतो मी वेगळा स्क्रीनशॉट घेऊन ठेवला आहे की नाही.
नाहीतर तुम्हाला मी तो शोधून दाखवतो. अति महत्वाचा श्लोक आहे. जे काय बोलतो मी ते कदाचित कोणाला वाटत असेल की मी माझ्या मनाने काहीतरी सांगतोय. जे काही मी सांगतो त्या प्रत्येक गोष्टीचा पुरावा सुद्धा दाखवू शकतो. हे मूळ वेदव्यासांचं महाभारतातलं. तर स्क्रीन दिसतंय ना सर्वांना? स्क्रीन दिसतंय का? हो, दिसते. हे बघा किती सेपरेट अध्याय आहेत मोठे. पण मी तुम्हाला असं शॉर्टकट सांगतोय. मग जो अग्निदेव जो हे जाळून प्रसन्न झाला, सगळं खांडवून दहन करून, त्याचं अपचन हे झालं. काय झालं? त्याला बरं वाटलं, त्याची तब्येत सुधारली. तेव्हा अग्निदेवाने प्रसन्न होऊन अर्जुनाला काय दिला? एक गांडीव धनुष्य दिला. आणि कृष्णाला काय दिलं? अर्जुनाला आणि कृष्णाला एक गांडीव धनुष्य दिला. त्याला अक्षय तर्कस म्हणजे असा तर्कस ज्यामधले बाण कधीच समाप्त होणार नाहीत. त्याचबरोबर एक दिव्य रथ दिला आणि चक्र सुद्धा दिलं. आणि त्यानंतर इंद्राने पाऊस पाडायचा प्रयत्न केला होता. मग त्यानंतर देवता आणि कृष्ण यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. देवतांची पराजय झाली. आणि त्या देवतांची जी काही पराजय झाली त्यामधून त्या वनामध्ये एक मयदानव राहत होता. हा मयदानव म्हणजे रावणाचा शास्त्रा. म्हणजे हे दानव आहेत, त्यांची आयु माणसापेक्षा भरपूर असते. कितीतरी जसे आपण चिरंजीवी म्हणतो, चिरंजीवी म्हणजे अमर नाही, चिरंजीवी म्हणजे काय? दीर्घकाळ टिकणारे. त्यापैकी हा मयासूर सुद्धा आहे. मग आता रावणाचं 14 चौकडींचं राज्य म्हणतायत. मग एक चौकड म्हणजे काय? सत्य, त्रेता, द्वापर, कली यांचे 4 युगांचे एक चौकड, असे 14 चौकडींचं राज्य म्हटलं जातं. बरोबर? मग इतकी लांब आयु कशी प्राप्त केली त्यांनी? कारण त्यांची प्रत्येक जसं आपण पूर्वीच्या काळात जाऊ तशी त्यांची आयु जास्त होत जाणार. म्हणजे आपले आजोबा पंजोबा बघितले तर 100 वर्ष जगायचे. त्याच्या पूर्वीची माणसं बघितले तर 125 वर्ष जगायचे. त्याच्या पूर्वीची बघितलं तर आणखी त्यांची आयु वाढत जाते. मग आपण एकदमच जुने जर पुराणांमध्ये बघितलं गेलो तर ते हजार वर्ष तपस्या करायचे. म्हणजे त्यांची आयु किती होती हे त्यावरून समजतं. आणि मला वाटतं पहिला आपला महाभारताचा भाग आहे त्यामध्ये या सर्व गोष्टींचं मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. किल्ल्याचं सुद्धा उदाहरण देऊन मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. माणसाचा बल, वीर्य, आकार, शरीराचा आकार, आयु कशी पुढे कमी होत जाते त्याचे पुरावे सुद्धा सांगितलेले आहेत. किल्ल्याच्या ज्या मोठमोठ्या पायऱ्या असतात त्याचं उदाहरण देऊन असं. 661. मग भगवान कृष्णाने कुठला वर मागितला? भगवान कृष्णाने भी यह वर मांगा की अर्जुन के साथ मेरा प्रेम निरंतर बढ़ता रहे. आणि इंद्राने तथास्तु म्हटलं आणि ते इंद्र स्वर्गलोकाला गेले. वासुदेवोपि जागराह प्रीती पार्थेन शाश्वतीम ददौ सुरपतिश्चैव वरम कृष्णाय धीमते. वासुदेवाने म्हणजे वसुदेव पुत्र श्री कृष्णाने काय वर मागितला? की माझी जी प्रीती आहे ती निरंतर अर्जुनामध्ये वाढत राहू दे. आणि अशा प्रकारे पांडवांनी देवतांना पराजित केलं. मग त्या युद्धाचं मोठं वर्णन यापूर्वीच्या अध्यायामध्ये आलेलं आहे. तर मयासुराने नंतर पांडवांना एक मोठा काय करून दिला? महल बांधून दिला. मग हा जो आहे 233वा अध्याय आदिपर्वामधला, हा 233वा अध्याय आहे. इथे आदिपर्व महाभारताचं संपूर्ण होतं. यानंतर पुढचं पर्व सुरू होतं ते म्हणजे सभा पर्व. म्हणजे जी 18 पर्वांनी महाभारत बनलेलं आहे. महाभारतामधली जी 18 पर्व आहेत त्यामधलं हे पहिलं आदिपर्व आहे.
आदी पर्व इथे समाप्त होतं. मग इथे त्यांनी माहिती दिलेली आहे अनुष्टुप छंद. मग उत्तर भारतातील जेवढे काही मॅन्युस्क्रिप्ट त्यांना मिळाले महाभारतातील, मग त्यांचं अध्ययन केलं तर त्यांना किती श्लोक मिळाले? 7,870 प्लस एक अर्धा श्लोक मिळाला. म्हणजे बराच काही काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत ना ते. मग त्याच्यानंतर दक्षिण भारतीय वेगवेगळ्या राज्यांमधून गोळा करून त्यांनी जे मॅन्युस्क्रिप्ट एकत्र केले त्यामधील 710 प्लस अर्धा एवढे त्यांना श्लोक एक्स्ट्रा मिळाले. मग उत्तर भारतातील प्रती आणि दक्षिण भारतातील वेगवेगळ्या राज्यातील प्रती, म्हणजे उत्तर भारतातील वेगवेगळ्या राज्यातील मंदिरात ज्या जुन्या महाभारताच्या प्रती आढळून आल्या त्या आणि दक्षिण भारतातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जुन्या प्रती ज्या आढळून आल्या त्या दोघांचं एकत्रीकरण करून ही गीता प्रेसने हे महाभारताची हे म्हणजे हा ग्रंथ बनवलेला आहे. याचे 6 खंड आहेत. तुम्ही जर ऑनलाईन मागवले तर जाडे जाडे असे 6 खंड. पण या 6 खंडांची माझ्याकडे इथे PDF सुद्धा आहेत. दाखवतो. आदिपर्व, वनपर्व, उद्योग पर्व, आदिपर्व, सभापर्व यांची एक PDF, वनपर्व, विराट पर्व यांची दुसरी PDF. कळलं ना? म्हणजे अशी 6 पुस्तके आहेत महाभारताची प्रत्येक पर्वानुसार आणि त्या 6ची वेगवेगळी ही PDF आहेत. तर हे झालं काय? महाभारत गीता प्रेस एडिशनने प्रसिद्ध केलेलं आहे, ते पब्लिश केलेलं आहे. त्यानंतर बोरी क्रिटिकल एडिशन, ही जी बोरी संस्था आहे, बोरी म्हणजे भांडारकर ओरिएंटेड रिसर्च इन्स्टिट्यूट, ही महाराष्ट्रातील संस्था आहे आणि यांनी काय केलं होतं, महाभारतामध्ये जे काही श्लोक प्रक्षिप्त असू शकतात ते शोधून काढलेले आहेत आणि जे मूळ महाभारत कसे असेल ते त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. प्रक्षिप्त श्लोक म्हणजे काय? एक तुम्हाला मी उदाहरण दिलं होतं कर्णाच्या बाबतीत स्वयंवरच्या वेळेला. मग तो एक प्रक्षिप्त श्लोक झाला, म्हणजे 100 पैकी फक्त एकाच दुसऱ्या प्रतींमध्ये आढळतो, उरलेल्या 99% प्रतींमध्ये तो आढळत नाही. म्हणजेच काय? तो प्रक्षिप्त श्लोक आहे. मग अशा प्रकारे हा एक मार्ग झाला प्रक्षिप्त श्लोक ओळखण्याचा. दुसरा मार्ग काय? तर सगळ्यात श्रेष्ठ काय म्हटले आता? वेद. मग वेदांचा अर्थ समजावून सांगण्यासाठी महाभारत ग्रंथाची रचना झाली. ऐतिहासिक कथांच्या माध्यमातून वेदांचा अर्थ, वेदांचे तात्पर्य सामान्य जनांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाभारत, वाल्मिकी रामायण इत्यादी ग्रंथांची निर्मिती झालेली आहे. आणि यांना पुरवणी म्हणून, ज्यादा माहिती म्हणून पुराणे आहेत, बरोबर? मग पुराणातील एखादी माहिती जर महाभारताला कॉन्ट्राडिक्ट करत असेल किंवा पुराणातील एखादी माहिती जर वाल्मिकी रामायणाला कॉन्ट्राडिक्ट करत असेल तर ते पुराणातला श्लोक प्रक्षिप्त मानला जातो, महाभारत किंवा वाल्मिकी रामायण मधला नाही. कारण पुराणांपेक्षा वरचा दर्जा कशाला दिलेला आहे? इतिहास ग्रंथांना, वाल्मिकी रामायण आणि वेदव्यास महाभारताला. आणि जर वेदव्यास महाभारत आणि वाल्मिकी रामायण यांच्यामधला जर एखादा श्लोक जर वेदांना कॉन्ट्राडिक्ट करत असेल तर ते वेदव्यास महाभारत किंवा वाल्मिकी रामायण यांच्यामधला तो श्लोक प्रक्षिप्त आहे असं समजला जातो. कारण वेदव्यास महाभारत आणि वाल्मिकी रामायण यांची रचना काय झालेली, कशासाठी झालेली आहे? तर वेदांचे तात्पर्य सामान्य लोकांपर्यंत ऐतिहासिक घटनांच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी. म्हणून हायेस्ट प्रायोरिटी कशाला दिलेली आहे? वेदांना. मग अशा प्रकारे यांनी काय केलेलं आहे, जे भांडारकर ओरिएंटेड रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी काय केलं आहे, संपूर्ण महाभारताचं 50 वर्ष अध्ययन करून 19व्या शतकामध्ये 50 वर्ष अध्ययन करून त्यांनी महाभारताचे क्रिटिकल एडिशन बनवलेलं आहे. क्रिटिकल एडिशन म्हणजे काय? त्यामध्ये जे जे संभाव्य प्रक्षिप्तता आहे ती काढून, जसं व्यासांचं मूळ महाभारत होतं त्या पद्धतीने त्यांनी बनवायचा प्रयत्न केलेला आहे संस्कृतमध्ये. आणि मग त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन, इंग्लिश भाषांतर विवेक डिब्रॉय यांनी केलं होतं, ते प्रसिद्ध आहे. आणि गीता प्रेसने काय केलं, हे भांडारकर ओरिएंटेड रिसर्च इन्स्टिट्यूट आहे बोरी, त्यांनी जास्त करून उत्तर भारतातील जे मॅन्युस्क्रिप्ट मिळतात, हस्तलिखित मिळतात महाभारताबद्दल प्राचीन, त्यांचा जास्त अभ्यास केलेला आहे. पण हे गीता प्रेसवाले आहेत, गीता प्रेस संस्थेने तर उत्तर भारतातील आणि दक्षिण भारतातील दोघांचा अभ्यास करून हे एडिशन बनवलेलं आहे, महाभारताचं एडिशन. मग यामध्ये मी आता गीता प्रेस एडिशन तुम्हाला का दाखवतो, कारण हे गीता प्रेस एडिशन आहे त्यामध्ये उत्तर भारतातील प्रतींचा सुद्धा अभ्यास केलेला आहे आणि दक्षिण भारतात वेगवेगळ्या राज्यात मिळणाऱ्या प्रती आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास करून
आणि जी काही प्रक्षिप्तता आहे ती काढून एक शुद्ध महाभारत बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या राज्यात, उत्तर भारतात, दक्षिण भारतात मिळणाऱ्या सगळ्यांचा अभ्यास करून हे बनवलेलं आहे. म्हणून हे मी गीता प्रेस महाभारत. तसा काही दोघांमध्ये काही मोठा फरक नाहीये, तेच आहे. फक्त जरा श्लोक क्रमांक पुढे पाठी झालेले आहेत. बाकी सगळं जवळपास सेम आहे दोघांमध्ये. आणि तिसरं आहे ते केएमजी. केएमजी म्हणजे किशोरी मोहन गांगुली. याने तसं काही क्रिटिकल एडिशन केलेलं नाही आहे. फक्त जसं ते होतं संस्कृतमध्ये, त्याला जी प्रत मिळाली त्याचं फक्त त्याने इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. बाकी याच्यामध्ये काय वेगळं नाहीये, नवीन नाहीये. गीता प्रेस सारखंच आहे सेम. यांच्यामध्ये जे तिन्ही एडिशन फेमस आहेत सध्या, आणि सध्या म्हणजे अगोदरपासूनच. आणि यांच्यामध्ये काही ठराविक फरक आढळून येतात. ठराविक फरक म्हणजे कसे, एखादा अध्याय क्रमांक जरा पुढे पाठी असू शकतो, कळलं ना, पण कंटेंट तोच असणार. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे गीता प्रेस एडिशन मधलं हे आदी पर्व संपूर्ण झालेलं आहे. त्याच्यामध्ये उत्तर भारतातील मॅन्युस्क्रिप्ट मधून किती श्लोक घेतले आहे, दक्षिण भारतातील मॅन्युस्क्रिप्ट पासून किती श्लोक घेतले आहे, जादा श्लोक जे उत्तर भारतामध्ये ऑलरेडी होते ते नाही. या दोघांमध्ये कॉमन असणारे किती, 787 समजा, आणि दक्षिण भारतात जे एक्स्ट्रा मिळालेले आहेत ते किती, 710. असे दोघांचे मिळून किती झाले, 9626 प्लस अर्धा. असे हे आदी पर्व इथे संपूर्ण झालं. आणि त्यानंतर पुढचं पर्व सुरू होतं ते म्हणजे सभा पर्व. मग ते आता मयासूर तिथून पळायला बघत होता. आता बघा, हे महत्वाची गोष्ट सांगतोय. आता ह्या प्रत्येक पर्वाची सुरुवात या श्लोकाने होते, वेदव्यासाने. महाभारताच्या प्रत्येक पर्वाची सुरुवात मंगलाचरणाने केली आहे. काय, नारायणं नमस्कृत्यं नरश्चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयं उदीरयेत्. फक्त महाभारताचीच नाही तर बरीच पुराणे तुम्ही उघडून बघाल तर त्याची सुरुवात आहे ती याच श्लोकाने केलेली आहे. नारायण स्वरूप भगवान श्रीकृष्ण, त्यांचे सखा नरश्रेष्ठ अर्जुन, भगवती सरस्वती, आणि या सर्वांची लीलांचं संकलन करणारे कोण, वेदव्यास, यांना नमस्कार करून महाभारताचा पाठ केला पाहिजे असं म्हटलं आहे. मग पुराण सांगणारे जे कोणी असतील, आता इथे महाभारत कथा कोण सांगत आहेत, वैशंपायन मुनी सांगत आहेत. मग हीच कथा पुढे जाऊन कोण, सूत आहेत, ते नैमिषारण्यामध्ये जे शौनकादी ऋषींना सांगत आहेत. आणि इतर जी पुराणे आहेत ती सुद्धा सूतच सांगतात शौनकादी ऋषींना. मग त्यामध्ये सुद्धा सुरुवातीला त्यांनी व्यासांना नमस्कार केलेला आहे, कारण व्यासांच्या कृपेने त्या सूत गोस्वामींना ते संपूर्ण पुराण असेल किंवा महाभारत असेल त्याचं ज्ञान झालं. म्हणून कुठलंही पुराण सांगताना ते सूत गोस्वामी असतील किंवा वैशंपायन असतील महाभारत सांगणारे, ते पहिले काय करतात, नारायणाला नमस्कार करतात, नरश्रेष्ठ अर्जुनाला नमस्कार करतात. म्हणजेच काय, अर्जुनाला म्हणजे भगवंताला नमस्कार करतात, आणि भगवंताच्या भक्तांना म्हणजेच काय, संतांना नमस्कार करतात. सरस्वतीला नमस्कार करतात, आणि व्यासांना नमस्कार करतात, ज्यांनी या सर्वांच्या लीलेंचं संकलन करून ठेवलेलं आहे. तर महाभारताचा पाठ करताना यांना नमस्कार केलं पाहिजे असा या शब्दाचा अर्थ आहे. नारायणाला, नराला म्हणजे त्याच्या भक्ताला, देवी सरस्वतीला आणि व्यासांना नमस्कार करून महाभारताचा पठन केलं पाहिजे असे म्हटलं आहे. मग जेव्हा तो मयदानव तिथून पळू लागला जळत्या आगीतून, तेव्हा कृष्णाने आणि अर्जुनाने त्याला अडवलं, आणि मग तो सांगू लागला की मला जीवदान द्या, जीवदान द्या, माझं रक्षण करा, पाहिजे तर तुमची मी काय सेवा करू तुम्ही मला सांगा. तर मग हे कृष्ण आणि अर्जुनाने त्याला सांगितलं की आम्हाला एक असा महल बनवून दे. हे बघा पुढे आलंय, भगवान कृष्णाला अर्जुनाने सांगितलं, तुला जर काहीतरी आमच्यावरती उपकार करीन असे वाटत असेल, आम्ही तुझा जीव वाचवला म्हणून, तर हे मयदानवा तू माझ्या मित्राला श्रीकृष्णाला विचार काय करायचं आहे ते. भगवान कृष्णाने मनात काहीतरी विचार केला, आणि भगवान कृष्ण त्या मयदानवाला म्हणाले, शिल्पींमध्ये श्रेष्ठ असलेल्या दैत्यराज मय, जर तुला काहीतरी आमचं प्रिय करायचं आहे तर तू काय कर, धर्मराज युधिष्ठिरांना जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने तू एक सभाभवन बनव.
जे असं सभाभवन बनव ज्यामध्ये गेल्यानंतर संपूर्ण मनुष्य लोकातील जे काही मानव आहेत ते बघून विस्मित होतील आणि त्या सभाभवनाची कोणीही नक्कल करू शकत नाही. असं सभाभवन बनव. म्हणजे काय, त्याच्यासारखं कोणी दुसरं बांधू शकत नाही अशा प्रकारचं सभाभवन आम्हाला बनवून दे. मयासूर, तू अशा प्रकारचं सभाभवन बनव ज्यामध्ये तुझ्याद्वारा अंकित जेवढे काही देवता आहेत, असुर आहेत, मनुष्य आहेत, कोणीच त्याच्या शिल्प निपुणतेचं दर्शन करू शकणार नाही. अशा प्रकारचं आज्ञा दिली आणि तो मयासूर म्हणाला, ठीक आहे, मी करतो तसं. मग युधिष्ठिर बरोबर बोलणं झालं. भगवान कृष्ण आणि अर्जुनाचं मयासुराची भेट घडवून दिली आणि युधिष्ठिरने त्याचा सत्कार केला मयासुराचा आणि मयासुराने सुद्धा तो सत्कार ग्रहण केला. आणि दैत्यराज मयाने काही पांडवांना दैत्यांची काही अद्भुत चरित्रे सुद्धा सांगितली की आम्ही काय काय करू शकतो, आमच्याकडे कशा कशा प्रकारचे लीले असतात. आणि मग जसा देवांचा विश्वकर्मा आहे तसा दैत्यांचा विश्वकर्मा कोण? मयासूर. मग त्याने विचार करून पांडवांसाठी एक सभाभवन बनवलं. कुंतीपुत्र तसेच भगवान कृष्ण यांच्या रुचीच्या अनुसार, त्यांची जशी रुची आहे त्यानुसार त्याने ते सभाभवन बनवायचा निश्चय केला. मग एक शुभ मुहूर्त त्यांनी बघितला. मंगलानुष्ठान, स्वस्ती वाचन इत्यादी करून महातेजस्वी आणि पराक्रमी त्या मयाने हजारो श्रेष्ठ ब्राह्मणांना खीर देऊन तृप्त केले आणि अनेक प्रकारचे त्यांना धनदान केले. आणि त्यानंतर वेगवेगळे जे ऋतू आहेत त्या ऋतूंच्या गुणांनी संपन्न असं दिव्य रूप असणारं मनोरम, म्हणजे मनाला जे आकर्षित करून घेईल अशी 10,000 हातकी, म्हणजे 10,000 हात लांबीची आणि 10,000 हात रुंदीची अशी एक पृथ्वीचा तेवढा भाग त्याने मापला, म्हणजे ते बांधण्यासाठी. म्हणजे किती जमीन त्याने बघली? 10,000 हात चौडी, म्हणजे 10,000 लांबी आणि 10,000 रुंदी, 10,000 बाय 10,000 हात एवढ्या मापाची. मग त्यानंतर श्रीकृष्ण यांनी काय केलं? आता हे तिकडे चालू होईल काम. भगवान कृष्णाने काय म्हटलं की तुम्ही पांडवांना तुम्ही इथे राहा सुखपूर्वक, मी आता चाललो, मला द्वारकेत जावं लागेल. मग म्हटलंय वंदे जगदवंद्य केशवने अपनी, केशव म्हणजे कोण? कृष्ण. जगदवंद्य केशव ने अपनी बुआ कुंती के चरणों में मस्तक रखकर प्रणाम किया और कुंती ने उनका मस्तक सुनकर उन्हें हृदय से लगा लिया. म्हणजे ही कुंती कृष्णाची कोण लागते? तर कृष्णाचे वडील वसुदेवांची बहीण म्हणजे कुंती. म्हणजेच काय, कृष्णाची आते झाली कुंती म्हणजे. मग कृष्णाने जाताना कुंतीच्या चरणांना मस्तक लावून काय केला? प्रणाम केला. आणि कुंतीने सुद्धा कृष्णाच्या मस्तकाला लहान मुलांच्या कसा मस्तकाला आपण डोक्याची पापी घेतो त्या पद्धतीने कृष्णाच्या डोक्याची पापी घेऊन त्याला आपल्या हृदयाला लावून कृष्णाला निरोप दिला. आणि त्यानंतर भगवान कृष्ण आपल्या द्वारकेला गेले आणि त्यांची बहीण सुभद्राला मिळाले. सुभद्राला बघल्यानंतर डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मग सुभद्रा बरोबर त्यांनी काही उपदेश केला. सुभद्रेने सुद्धा आपले बंधू आलेले आहेत त्यांची पूजा केली, मस्तक झुकवून त्यांना प्रणाम केला आणि संदेश काय ते ऐकण्यासाठी तयार राहिली. आता इथे जिथे जिथे कृष्णाचा उल्लेख येतो त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की गरुड ध्वज पुन्हा पुन्हा इथे शब्द आलाय. हे बघा, यात्रा कालस्य योग्यानी कर्माणी गरुड ध्वज इथे आलेला आहे. त्यानंतर पुन्हा कुठे आलेला आहे?
ते आता कुठेतरी बघितलं, हे बघा, गरुड चिन्हित ध्वजाचे सुशोभित. म्हणजे आता गरुड ध्वज हा शब्द का आलेला आहे? कारण विष्णूकडे त्या गरुडाने काय वरदान मागितलं होतं, जे तुम्हाला मी आस्तिक पर्वामध्ये सांगितली होती कथा, की तुझ्या झेंड्यावरती मला स्थान मिळावं, म्हणून विष्णूने तथास्तु सांगितलं होतं. म्हणून विष्णू जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती मनुष्य रूपात अवतीर्ण होतो, राम रूपात अवतीर्ण होतो, कृष्ण रूपात अवतीर्ण होतो, त्या वेळेला त्याच्या झेंड्याला गरुडाचं चिन्ह असतं. मग कृष्णाबरोबर जी कोणी सुभद्रा वगैरे आली होती, ती सगळी जण आपापल्या द्वारकेला जायला निघाली. मग कृष्ण जेव्हा जाऊ लागले तेव्हा अर्जुनाला कसं तरी व्यथा होऊ लागली. मग अर्जुनाला कसं तरी वाटू लागलं की आपल्याकडे हा राहायला आला होता, आता जातोय. मग कृष्णाने काय केलं, अर्जुनाला आपल्या हृदयाला लावलं आणि भीमसेन वयाने मोठे असले म्हणून त्यांना चरण स्पर्श करून त्यांची आज्ञा घेतली. मग असा या अध्यायामध्ये ते वर्णन आलेलं आहे. जसे भगवान कृष्ण पुढे पुढे जाऊ लागले रथावरून परत द्वारकेला, तसं अत्यंत प्रेमामुळे या सर्वांचं, पांडवांचं आणि जे मन आहे ते कृष्णाच्या पाठीपाठी जाऊ लागले. जेवढे जेवढे केशव कृष्ण लांब लांब जात आहेत तसं त्यांचं दर्शन बघून पांडवांचं मन तृप्त होत नाही. ते पुन्हा पाठी यावे असं त्यांना वाटत होत आहे. पण म्हणता म्हणता ते पुढे पुढे जाऊन त्यांचं रथ कसं जणू काही अदृश्यच झालं, म्हणजे पुढे गेले. म्हणजे पांडवांची जी इच्छा होती कृष्ण दर्शनाची ती अपुरी राहिली. पण त्यांचं मन होतं ते भगवान गोविंदाच्याच पाठीमागून गेले. त्यानंतर हे पांडव पाठीमागे आले आणि तिकडे कृष्ण, बलराम वगैरे सगळे द्वारकेला पोचले. आणि इकडे पांडवांनी त्या मयासुराला घेऊन काय केलं, हे काय ते लाक्षागृह नाही, काय म्हणतात ते, इंद्रप्रस्थ बांधायला सुरुवात केली. मयासुर का भीमसेन और अर्जुन को गदा और शंख लाकर देना तथा उनके द्वारा अद्भुत सभा का निर्माण. मग मयासुरने काय केलं, एक भीमाला एक गदा दिली. कशी? शत्रुओं का संहार करने वाली वह गदा अकेली ही 1,00,000 गदाओं के बराबर है. जैसे गांडीव धनुष्य आपके योग्य है, वैसे ही ये गदा भीमसेन के लिए योग्य है. मग ही गदा कोणाकडे होती ते मी समजता हूं. इथे बघा कुठून सुरुवात केली त्याने. अर्जुनला तो मयासूर सांगू लागला की मी एका ठिकाणी जाणार आणि लगेच तिथून मी पुन्हा पाठीमागे येणार. तो म्हणतो, कुंती कुमार धनंजय, मैं आपके लिए तीनों लोकों में विख्यात एक दिव्य सभा का निर्माण करूंगा जो समस्त प्राणियों को आश्चर्य में डालने वाली तथा आपके साथ ही समस्त पांडवों की प्रसन्नता बढ़ाने वाली होगी. पूर्व काल में जब दैत्य लोग कैलाश पर्वत से उत्तर दिशा में मैनाक पर्वत पर यज्ञ करना चाहते थे, उस समय मैंने एक विचित्र एवं रमणीय मणिमय भांड तैयार किया था जो बिंदुसर के समीप सत्य प्रतिज्ञ राजा वृषपर्वा की सभा में रखा गया था. आता वृषपर्वा म्हणजे कोण? वृषपर्वा म्हणजे तुम्ही हे गाणं ऐकलं असेल, हे सुरांनो चंद्रभा, ययाती आणि देवयानी या नाटकामधलं. मग जी ययातीची जी दुसरी पत्नी शर्मिष्ठा, त्या शर्मिष्ठाचे वडील म्हणजे कोण? राजा वृषपर्वा, जो दैत्यांचा राजा होता वृषपर्वा. ते कसे होते? सत्य प्रतिज्ञा होते. भारत, यदि वह अब तक वही होगा तो उसे लेकर पुनः लौट आऊंगा, फिर उसी से पांडुनंदन युधिष्ठिर के यज्ञ को बढ़ाने वाली सभा तयार करूंगा. म्हणजे त्या ठिकाणी मी काय करून ठेवलं होतं, मणिमय भंडार तिथे ठेवलं होतं. ते जर अजून जर तिथेच असेल, मी लपवून ठेवलेलं ते, तर मी ते आणतो आणि इथे मी काय करतो, सम्राट युधिष्ठिरांसाठी मोठं एक भवन बनवून ठेवतो. कसे असणार ते भवन? सर्व प्रकारच्या रत्नांनी विभूषित, विचित्र एवं मन को आह्लाद प्रदान करने वाला. बिंदुसर में एक भयंकर गदा भी है, ती सुद्धा गदा आणतो. ती गदा कशी आहे? मैं समझता हूं कि राजा वृषपर्वा ने युद्ध में शत्रुओं का संहार करके वह गदा वही रख दी थी.
वह गदा बड़ी भारी है, विशेषतः भार का आघात सहन करने में समर्थ एवं विशेष भार या आघात सहन करने में समर्थ एवं सुदृढ़ है. म्हणजे किती भारी तो वजन त्या गदेवरती पडलं तरी ती गदा मोडणार नाही. उसमें सोने की फुलिया लगी हुई है जिससे वह बड़ी विचित्र दिखाई देती है. शत्रुओं का संहार करने वाली वह गदा अकेली ही 1,00,000 गदाओं के बराबर है. जैसे गांडीव धनुष्य आपके योग्य है वैसे ही वो गदा भीमसेन के लिए योग्य है. वहा वरुण देव का देवदत्त नामक महान शंख भी है. आता हा देवदत्त नामक शंख म्हणजे भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण बघतो ना की भगवान कृष्णाने पांचजन्य नावाचा शंख वाजवला, अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजवला, भीमाने पौंड्र नावाचा शंख वाजवला. असे वेगवेगळे शंखांची नावं आलेली आहेत. त्याचबरोबर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला. मग हे शंख त्यांना कुठून मिळाले हे सुद्धा महाभारतामध्ये आलेले आहेत. मग अर्जुनाला जो देवदत्त नावाचा जो शंख मिळाला तो कोणी दिला? या मयासुरने दिला होता. वहां वरुण देव का देवदत्त नामक महान शंख भी है जो बड़ी भारी आवाज करने वाला है. ये सब वस्तुएं लाकर मैं आपको भेंट करूंगा, इसमें संशय नहीं. आणि पूर्वोत्तर दिशा म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्यामधली म्हणजे ईशान्य दिशा त्या दिशेला ते अर्जुन से ऐसा कहकर मायासुर ईशान्य कोण दिशा में कैलाश से उत्तर मैनाक पर्वत के पास गया. मग तिथे बाबा कसं ते आहे, तिथे कोण राहतो, तिथे काय काय कसं होतं ते सगळं तिथे उदाहरण आलेलं आहे. तिकडचं वातावरण कसं होतं. मग ते आता मी तुम्हाला ते जर सांगत राहिलो तर त्यासाठी भरपूर दिवस लागणार. तर मी काय करतो, सरळ पुढे येतो. त्याने जे काही भवन बनवलं ते कसं होतं ते. मग तुम्ही स्वाध्याय करू शकता. ते भवन मयासुरने बनवलं ते कसं होतं. 14 महिन्यांमध्ये त्याने अद्भुत सभेचं निर्माण केलं. 14 महिने लागले इंद्रप्रस्थ बनवायला. मग ते इंद्रप्रस्थ कसं होतं, मग त्याचं वर्णन बघा, पटापट सांगत जातो. तो जो शंख होता अर्जुनाला दिलेला देवदत्त नावाचा शंख, तो ऐकून भरपूर प्राणी समस्त प्राणी का पुठ्ठेत आहे म्हणजे सगळ्यांच्या हृदयामध्ये थरथराट व्हायचा असा तो शंख होता. ती जी त्याने सभा बनवली मयासुराने ती कशी, त्यामध्ये सुवर्णमय वृक्ष शोभा पाते थे. वह सब और से 10,000 हात विस्तृत थी. मगाशी सांगितलं ना 10,000 हात विस्तृत म्हणजे काय, 10,000 हात लांबी आणि 10,000 हात रुंदी. लंबाई और चौड़ाई भी 10-10 हजार हाथ थी. जैसे अग्नि, सूर्य और चंद्रमा की सभा प्रकाशित होती है उसी प्रकार अत्यंत उद्भासित होने वाली उस सभा ने बड़ा मनोहर रूप धारण किया. वह अपनी प्रभा द्वारा सूर्यदेव की तेजोमयी प्रभा से टक्कर लेती थी. वह दिव्य सभा अपने अलौकिक तेज से निरंतर प्रदीप्त सी जान पड़ती थी. उसकी ऊंचाई इतनी अधिक थी कि नूतन मेघों की घटा के समान वह आकाश को घेर कर खड़ी थी. उसका विस्तार भी बहुत था. वह रमणीय सभा पाप ताप का नाश करने वाली थी. उत्तमोत्तम द्रव्य से उसका निर्माण कर दिया गया था. उसके परकोटे और फाटक रत्नों से बने हुए थे. उसमें अनेक प्रकार के अद्भुत चित्र अंकित थे. वह बहुत धन से पूर्ण थी. दानवों के विश्वकर्मा मयासुर ने उस सभा को बहुत सुंदरता से बनाया था. बुद्धिमान मय ने जिस सभा का निर्माण किया था उसके समान सुंदर यादवों की सुधर्मा सभा तथा ब्रह्माजी की सभा भी नाही है. आता ही सुधर्मा सभा, सुधर्मा नाव कुठून आलं तुम्हाला मी जेव्हा श्रीकृष्णाचं चरित्र सांगत होतो तेव्हा मी सांगितलं होतं की कंसाचा वध केल्यानंतर भगवान कृष्णांनी ते राज्य होतं ते पुन्हा कंसाच्या वडिलांना दिलं, उग्रसेनला. कंसाच्या वडील ज्यांना कंसाने तुरुंगात टाकलं होतं त्यांना बाहेर काढलं. त्यांना बातमी दिली की कंसाचा वध केलेला आहे आणि ते राज्य तुम्ही आता पुन्हा सांभाळा. तेव्हा उग्रसेन म्हणाले होते की माझ्याकडे आता सैन्य मी एवढं कुठून आणणार. तेव्हा भगवान कृष्ण म्हणाले की काही काळजी करू नका, मी इंद्राला आज्ञा करतो. आणि इंद्राला भगवंतांनी आज्ञा केली होती की तुझी जी सुधर्मा नावाची सैन्य आहे ती उग्रसेनाला दे. तेव्हा इंद्राने आपली जी सुधर्मा नावाची सैन्य आहे, सेना आहे, ती याला दिली होती, यादवांना दिली होती. म्हणजे कोणाला, उग्रसेनाला दिली होती. म्हणून इथे म्हटलं आहे की जे मयासुरने जे भवन बांधलं होतं तेवढी तशी सभा, तेवढी सुंदर सभा, यादवांची सुधर्मा सभा आणि ब्रह्माजीची सभा ही सुद्धा तेवढी सुंदर नाही होती. एवढी ते मयासुरने पांडवांना बांधून दिली. मयासुर की आज्ञा के अनुसार 8,000 किंकर नामक राक्षस उस सभा की रक्षा करते थे और उसे एक स्थान से दूसरे स्थान पर उठाकर ले जाते थे.
म्हणजे अशा प्रकारे ती इंद्रप्रस्थ बनवलं की जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण नेऊ शकतो. असे 8,000 राक्षस एकत्र ते जे इंद्रप्रस्थ आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकत होते. वे राक्षस भयंकर आकृति वाले, आकाश में विचरने वाले, विशालकाय और महाबली थे. उनकी आंखें लाल और पिंगल वर्ण की थी तथा कान सीपी के समान जान पड़ते थे. वे सब के सब प्रहार करने में कुशल थे. म्हणजे हे सगळे राक्षस कोण बनले? सिक्युरिटी गार्ड्स बनले त्या इंद्रप्रस्थाचे. मयासुर ने उस सभा भवन के भीतर एक बड़ी सुंदर पुष्करणी बना रखी थी जिसकी कहीं तुलना नहीं थी. उसमें इंद्र नीलमणिमय कमल के पत्ते फैले हुए थे. उन कमलों में मृणाल मणियों के बने थे. कमलों के मृणाल मणियों के बने थे. म्हणजे हे इथे काय सांगायचं आहे, आता ज्याला आपण स्विमिंग पूल म्हणतो त्या तिथे ते पुष्करिणी म्हणायचे त्या काळात. मग त्यामध्ये वेगवेगळी फुलं सुद्धा होती. उसमें पद्म राग मणिमय कमलों की मनोहर सुगंध छा रही थी. अनेक प्रकार के पक्षी उसमें रहते थे. खिले हुए कमलों और सुनहली मछलियों तथा कछुओं से उसकी विचित्र शोभा हो रही थी. उस पोखरी में उतरने के लिए स्फटिक मणि की विचित्र सीढ़ियां बनी थी. उसमें पंखरे स्वच्छ जल भरा हुआ था. वह देखने में बड़ी सुंदर थी. असं भरपूर आलेलं आहे. मंद वायु से उद्वेलित हो जब जब जल की बूंदे उछलकर कमलों के पत्तों पर बिखर जाती थी, उस समय वह सारी पुष्करणी मौक्तिक बिंदू से व्याप्त जान पडती थी. म्हणजे जे पाण्याचे थेंब होते ते वाऱ्याने उडून जेव्हा त्या याच्यावरती जायचे किंवा पाणी हललं त्यामध्ये कोणतरी गेला का ते थेंब उडायचे आणि जेव्हा त्या फुलांवर पडायचे तेव्हा ते थेंब कसे दिसायचे? मोतीबिंदू प्रमाणे दिसायचे. उस समय वह सारी हे सांगितलं ना, उसके चारों ओर से घाटों पर बड़ी बड़ी मणियों की चौकोर शिलाखंडों से पक्की वेदियां बनाई गई थी. मणियों तथा रत्नों से व्याप्त होने के कारण कुछ राजा लोग उस पुष्करणियों के पास आकर और उसे देखकर भी उसकी यथार्थता पर विश्वास नहीं करते थे और भ्रम में उसे ही स्थल समझकर उसमें गिर पड़ते थे. म्हणजे हे मणी होते, रत्न होते. त्यामुळे मणी रत्नांनी बनवलेली होती आणि त्यामुळे बऱ्याच राजा लोकांचा असा तिथे ऑप्टिकल इल्युजन म्हणतो आपण. त्या पद्धतीने त्यांना अशी समज व्हायची की त्या ठिकाणी काय आहे? स्थळ आहे. असं समजून ते त्यावरती पाय ठेवायला जायचे आणि ते पाण्यात पडायचे. जसं पुढे दुर्योधन बरोबर झालं होतं ते आपण बघणार आहोत पुढे. उस सभा भवन के सब और अनेक प्रकार के बड़े बड़े वृक्ष लहरा रहे थे जो सदा फूलों से भरे रहते थे. उनकी छाया बड़ी शीतल थी. वे मनोरम वृक्ष सदा हवा के झोंके से हिलते रहते थे. केवल वृक्ष ही नहीं, उस भवन के चारों ओर अनेक सुगंधित वन, उपवन और बावलियां भी थी जो हंस, कारंडव तथा चक्रवाक आदि पक्षियों से युक्त होने के कारण बड़ी शोभा पा रही थी. वह जल और स्थल में होने वाले कमलों की सुगंध लेकर वायु सदा पांडवों की सेवा किया करती थी. मयासुर ने पूरे 14 महीनों में इस प्रकार की उस अद्भुत सभा का निर्माण किया. राजन, जब वह बनाकर तैयार हो गई तब उसने धर्मराज को इस बात की सूचना की. 14 महिन्यांमध्ये त्याने हे सर्व सभाभवन बनवलं. कोणी? मय दानवाने. आणि त्याचं काय फिरवून आणलं त्याला. मी अशा अशा प्रकारचं इथे हे बनवलेलं आहे. मग आपण जसा गृहप्रवेश करतो बरोबर ना, त्या पद्धतीने तिथे गृहप्रवेश करतो त्या पद्धतीने तिथे पूजा झाली आणि त्यामध्ये कोण कोण आले होते ते इथे उल्लेख आहे. असित, देवल, सत्य, सर्पिमली, महाशिरा, अर्वावसु, सुमित्र, मैत्रेय ऋषी आले होते. शुनक, बली, बकदालभ्य, स्तुरशिरा, कृष्णद्वैपायन म्हणजे वेदव्यास सुद्धा तिथे त्या वास्तुशांती आपण म्हणतो तशा कार्यक्रमाला आले होते. वेदव्यासांचे मुलगे कोण? शुकदेव गोस्वामी आले होते. जे म्हणजे ज्यांच्या वैराग्यामध्ये जे टॉप म्हटले जातात ते शुकदेव गोस्वामी सुद्धा तिथे आले होते. व्यासांचे शिष्य दुसरे सुमंतू, जैमिनी, पैल हे सगळे आले होते. तित्तिरी आले होते. याज्ञवल्क्य आले होते. लोमहर्षण आले होते पुत्रांसहित. लोमहर्षण म्हणजे कोण? सूतजी, जे महाभारत कथा शौनकादी ऋषींना सांगतात ते आणि पुराणांची कथा सुद्धा सांगतात ते लोमहर्षण. धौम्य आणि मांडव्य. धौम्य म्हणजे कोण? पांडवांनी ज्यांना आपला पुरोहित बनवले ते. आणि मांडव्य म्हणजे कोण? ज्यांनी त्या यमराजाला शाप दिला होता की तू 3 अंशात जन्म घेशील, ते आले होते. कौशिक ऋषींची गोष्ट आपण पुढे जाऊन बघणार आहोत. दामोष्णीय, त्रैवली, पर्णाद, घटकजान
घटजानु, मंजायन, वायुभक्ष, पाराशर्य, सारिक, बलिवाग अशी वेगवेगळ्यांची नावे आलेली आहेत. यामध्ये कौंडिन्य सुद्धा आलेले आहेत. कौंडिन्य आज गोत्र आहे. हे कौंडिन्य गोत्राचे जे कोणी आहेत हे कौंडिन्य ऋषीच्या वंशातले आहेत. त्यानंतर गालव म्हणजे कोण? विश्वामित्रांचे पुत्र, त्यांचं नाव काय आहे? गालव. मार्कंडेय बघा, महामुनी मार्कंडेय. त्यानंतर आणि कोण बाबा ओळखीचा दिसतोय यामध्ये? नचिकेत, यमदेवाबरोबर संवाद करणार नचिकेताचं आख्यान प्रसिद्ध आहे. गौतम ऋषी, शांडिल्य, असे अनेक प्रकारचे धर्मज्ञ म्हणजे धर्म जाणणारे, जितात्मा आणि जितेंद्रिय मुनी त्या सभामध्ये येत होते, आले होते. मग हे भरपूर मोठं वर्णन आलेले आहे. कोण कोण तिथे आले होते? रुक्मिणी नंदन प्रद्युम्न आला होता. मग रुक्मिणीचा विवाह कसा झाला हे तुम्हाला मी सांगितलंच नाही आतापर्यंत कृष्ण चरित्रामध्ये. तर पुढे भीष्मक राजाची पुत्री ही रुक्मिणी. मग या रुक्मिणीने कृष्णाबद्दल अगोदरच ऐकून ठेवले होते, ती साक्षात लक्ष्मी होती, बरोबर? ती लक्ष्मीचा अवतार हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. मग तिची इच्छा होती काय? तर कृष्णाबरोबरच लग्न करायची, पण तिचा जो भाऊ होता तो तिचं लग्न शिशुपाल बरोबर लावून देऊ बघत होता. म्हणून रुक्मिणीने एक पत्र पाठवलं होतं कृष्णाला. एका ब्राह्मणाद्वारे एक पत्र पाठवून दिलं कृष्णाला आणि कृष्णाने ते वाचलं. आणि रुक्मिणीचं स्वयंवर ज्या दिवशी ठरलं होतं त्या दिवशी कृष्ण आले आणि रुक्मिणीचं त्यांनी हरण केलं आणि रुक्मिणीला घेऊन गेले आणि चॅलेंज दिलं सर्वांना, ज्या कोणाची हिंमत असेल त्याने मला पराजित करून दाखवा. मग जेवढे कोण आले त्यांना श्रीकृष्णाने पराजित केले. त्याचबरोबर त्या ठिकाणी शिशुपालला सुद्धा पराजित केला आणि रुक्मिणीचा भाऊ तिथे आला होता, रुक्मी, त्याला सुद्धा युद्धामध्ये पराजित केला. आणि या रुक्मिणी आणि कृष्णाचा जो मुलगा झाला तो म्हणजे कोण? प्रद्युम्न. जांबवंती कुमार सांब म्हणजे जी जांबवंती आहे, म्हणजे जांबवंती म्हणजे जो जांबुवंत होता वाल्मिकी रामायण मध्ये जो जांबुवंत आलेला आहे, त्याची इच्छा होती की प्रभू श्रीराम यांना आपली मुलगी द्यावी, म्हणजे प्रभू श्रीराम यांचे आपण सासरा बनावा अशी त्यांची इच्छा होती. पण श्रीराम म्हणाले का, मी सध्या काय आहे, एक पत्नी हे व्रत धारण केलेलं आहे, त्यामुळे मी अजून लग्न करू शकत नाही. सीता हीच माझी सध्या पत्नी आहे, तीच लक्ष्मी आहे. तर त्याला वरदान दिलं होतं की आता तुझी जरी इच्छा मी पूर्ण करू शकत नाही, पण पुढल्या अवतारामध्ये, पुढल्या जन्मामध्ये मी नक्की तुझी इच्छा पूर्ण करेन. आणि तोपर्यंत हे जांबवंती आणि त्याची जी कन्या होती ती आहे तशीच कुमारी राहील, असं सुद्धा वरदान होतं. म्हणून पुढे जेव्हा स्वमंतक म्हणायची जी कथा आहे, जेव्हा कृष्णावरती तो चोरीचा आळ आला होता स्वमंतक म्हणायचा, तेव्हा तो स्वमंतिक म्हणी शेवटी कोणाकडे गावला? जांबवंत्याकडे गावला. जांबवंतला कुठे मिळाला? तो एका सिंहाकडे मिळाला. तर सिंहाला कुठे मिळाला? तर त्या स्वमंतक म्हणायची ज्यांनी चोरी केली होती तो जेव्हा पळत होता वनामधून त्याला सिंहाने मारलं. म्हणून ते सिंहाकडे तो मणी आहे हे जांबवंतला कळलं. मग सिंहाकडून तो जांबवंतकडे आला आणि जांबवंतने आपल्या पुत्रीला तो दिला होता मणी. आणि भगवान कृष्ण शोधत शोधत त्या ठिकाणी गेले होते आणि त्या मण्यासाठी जांबवंत आणि कृष्ण यांच्यामध्ये मारामारी झाली होती. ही का झाली तर त्याचं एक थोडक्यात सांगतो सुरुवातीला काय ते. हा सुमंतक मणी म्हणजे काय होता, तर एक सूर्याचा भक्त होता द्वारकेमध्ये, त्याने सूर्यदेवाला प्रसन्न केले होते आणि सूर्यदेवाने तो त्याला एक मणी दिला होता, सुमंतक मणी. मग तो जेव्हा तो गळ्यात धारण करायचा की सगळ्यांना भासायचं हे कोण येत आहे, हा तेजस्वी माणूस, स्वतः सूर्यच पृथ्वीवरती अवतीर्ण झाले असं सर्वांना भासायचं. आणि तो मणी ज्या ज्या गावात असायचा त्या गावात कधी दुष्काळ पडायचा नाही, त्या वेळेवरती पाऊस पडायचा, धान्य वगैरे भरपूर यायचं, असं सुमंतक मणी. मग त्याची झाली चोरी. चोरांनी ठरवलं की हा वनातून पळाला आणि सिंहाने त्याची हत्या केली. सिंहाने त्याची शिकार केली आणि मग तो स्वमंतक मणी तिथेच राहिला. आणि एक दिवस भगवान